जरा विचार करा. भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे दोन मोठे तुर्की आक्रमक. पण त्यांचे हेतू पूर्णपणे वेगळे होते. एक आला होता फक्त आणि फक्त खजिना लुटायला, तर दुसऱ्याला इथे एक विशाल साम्राज्य उभं करायचं होतं. आज आपण त्यांचीच कहाणी उलगडणार आहोत. ती कहाणी ज्याने भारताचा नकाशाच कायमचा बदलून टाकला. बघा, या दोघांमधला सगळ्यात मोठा फरक त्यांच्या ध्येयातच लपलेला आहे. डावीकडे आहे मोहम्मद गझनी, ज्याच्या नजरेत भारत म्हणजे जणू काही सोन्याची खाण होती, आणि उजवीकडे हा आहे मोहम्मद घोरी, ज्याची नजर संपत्तीच्या खूप पलीकडे थेट भारताच्या सिंहासनावर होती. म्हणजे एक होता लुटेरा तर दुसरा होता साम्राज्य संस्थापक. चला सुरुवात करूया गझनीपासून. याच्यासाठी भारत म्हणजे फक्त एक खजिना होता, एक तिजोरी. त्याला इथे राज्य करण्यात, प्रशासन चालवण्यात काळीचाही रस नव्हता. त्याचा एक आणि एकच उद्देश होता, भारताची अमाप संपत्ती लुटायची आणि आपल्या राज्याची म्हणजे गझनीची तिजोरी भरायची. पण प्रश्न हा आहे की गझनीची ही सत्ता आली कुठून? आणि गंमत म्हणजे या मोठ्या साम्राज्याचा पाया एका तुर्की गुलामाने रचला होता. त्याचं नाव होतं अलप्तगीन. त्याने स्वतःच्या हिमतीवर गझनीमध्ये एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि याच राज्याचा वारसदार पुढे जाऊन बनला मोहम्मद गझनी. गझनीची भारतावरील आक्रमणं म्हणजे एक न संपणारं वादळ होतं खरं तर. तो एकदा दोनदा नाही तर तब्बल 17 वेळा चालून आला. त्याच्या या सततच्या हल्ल्यांनी संपूर्ण उत्तर भारतात एक प्रकारची दहशत पसरली होती. त्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता: लूट, लूट आणि फक्त लूट. त्याच्या नजरेतून त्या काळातलं कोणतंही समृद्ध शहर सुटलं नाही असं म्हटलं तरी चालेल. कनौज आणि उज्जैनसारखी जी मोठी सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र होती, ती त्याने जिंकली आणि अक्षरशः रीती केली. प्रत्येक विजयानंतर तो इथून प्रचंड संपत्ती घेऊन आपल्या राज्यात परत जायचा. पण त्याच्या क्रूरतेचा कळस होता गुजरातमधल्या सोमनाथ मंदिरावरील हल्ला. हे फक्त एक मंदिर नव्हतं, तर कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचं आणि अमाप संपत्तीचं केंद्र होतं. गझनीने केवळ तिथला खजिनाच लुटला नाही, तर शिवलिंग उद्ध्वस्त करून हजारो निरपराध लोकांची कत्तल केली. हा इतिहासावरचा एक असा घाव होता जो कधीच भरून निघाला नाही. पण इथे एक मोठा विरोधाभास आहे बरं का. एवढा क्रूर शासक असूनही गझनीच्या दरबारात अलबरुनीसारखे मोठे विद्वान होते. आणि गंमत म्हणजे याच अलबरुनीने लिहिलेल्या तारीख-ए-हिंद या ग्रंथामुळे आपल्याला त्यावेळच्या भारताविषयी इतकी सखोल आणि महत्त्वाची माहिती मिळते. म्हणजे बघा, एका लुटेऱ्याच्या दरबारातून इतिहासाचा एवढा मोठा ठेवा आपल्याला मिळाला. तर गझनीच्या त्या वादळानंतर काही काळ शांततेत गेला. पण मग क्षितिजावर एका नव्या आक्रमकाचा उदय झाला, मोहम्मद घोरी. याचा इरादा मात्र गझनीच्या पूर्णपणे विरुद्ध होता. त्याला संपत्ती लुटून परत जायचं नव्हतं, त्याला हा संपूर्ण देश जिंकायचा होता, इथेच राहायचं होतं. पण घोरीसाठी हे सगळं वाटलं तितकं सोपं नव्हतं. सुरुवातीलाच मुलतान आणि गुजरातमध्ये त्याला जबरदस्त पराभव पत्करावा लागला. पण तो खचणाऱ्यांपैकी नव्हता. उलट या पराभवातून शिकून त्याने आपली रणनीती पूर्णपणे बदलली. घोरीने एक पक्का आराखडा तयार केला. सगळ्यात आधी त्याने पंजाब जिंकून भारतात पाय रोवण्यासाठी एक मजबूत तळ बनवला. मग त्याने दिल्लीकडे कूच केली. पण ताऱ्यांच्या मैदानावर त्याचा सामना झाला पृथ्वीराज चौहान यांच्याशी, आणि तिथे त्याचा मोठा पराभव झाला. पण घोरी हार मानणारातला नव्हता. तो परत गेला, वर्षभर कसून तयारी केली आणि त्याच मैदानावर पुन्हा उभा ठाकला. आणि यावेळेस त्याने एक निर्णायक विजय मिळवून दिल्लीचे दरवाजे स्वतःसाठी उघडले. तारेंची ही 2 युद्ध म्हणजे भारतीय इतिहासातला एक प्रचंड मोठा टर्निंग पॉइंट होता. पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान हिरो ठरले. त्यांनी घोरीला धूळ चारली. पण फक्त एका वर्षात सगळं चित्र पालटलं. दुसऱ्या युद्धात घोरीने असा काही डाव टाकला की पृथ्वीराजांचा पराभव झाला, आणि याच एका विजयाने भारताच्या इतिहासाची दिशा कायमची बदलून टाकली. आणि इथेच घोरीचा खरा हेतू अगदी स्पष्ट दिसतो. त्याने जिंकलेला प्रदेश सोडून दिला नाही. त्याने आपला सर्वात विश्वासू गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याला इथला सुभेदार म्हणून नेमलं. आणि याच एका निर्णयामुळे भारतात एका नव्या राजवटीची म्हणजेच दिल्ली सल्तनतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. तर घोरीचा विजय हा केवळ एका राजाचा पराभव नव्हता. तो खरं तर गझनीच्या लूट आणि परत जा या धोरणाचा अंत होता आणि भारतावर कायमस्वरूपी राज्य करण्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात होती. एका माणसाच्या महत्वाकांक्षेने संपूर्ण उपखंडाचं भविष्यच ठरवलं. पण घोरी जिंकला कसा?
त्याची लष्करी रणनीती तर जबरदस्त होतीच, पण त्याहूनही एक मोठं कारण होतं. ते म्हणजे राजपूत राजांमधली फुटीरता. ते आपापसातच लढत राहिले आणि याचाच नेमका फायदा घोरीने उचलला. त्याची ताकद आणि राजपुतांची दुफळी याच समीकरणानं भारताचा इतिहास लिहिला गेला. आणि याचा अंतिम परिणाम काय झाला? उत्तर भारतात तुर्की सत्तेचा पाया इतका मजबूत झाला की तो पुढची अनेक शतकं कोणीही हलवू शकलं नाही. गझनीने भारताला फक्त जखमा दिल्या, पण घोरीने इथे एक नवीन साम्राज्यच उभं केलं. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की जर त्यावेळी राजपूत राजांनी आपापसातील मतभेद विसरून एकजूट दाखवली असती, तर आज आपण भारताचा इतिहास काही वेगळा वाचत असतो का? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?